नमस्कार मित्रांनो, आरटी ॲडमिशन 2026 सुरू झालेली आहेत. ऑनलाईन फॉर्म कसा भरावा स्टेप बाय स्टेप पूर्ण मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेणार आहोत. मोफत प्रायव्हेट शाळेमध्ये आपल्याला प्रवेश घेता येतं. फॉर्म रिजेक्ट होऊ नये यासाठी आपण महत्त्वाच्या टिप्स कोणकोणत्या आहेत, कन्फर्म तुमचा शाळेमध्ये नंबर लागेल या दृष्टिकोनातून व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येतं. व्यवस्थित माहिती समजून घ्या. सर्वप्रथम गुगलमध्ये आरटी ॲडमिशन या नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर अधिकृत वेबसाईट दिसेल आरटीईची. या ठिकाणी बघा आरटी 25% ॲडमिशन पोर्टल म्हणजे जो काही 25% आरक्षण आहे त्याचा आहे student.maharashtra.gov.in या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. हा अधिकृत पोर्टल ओपन झालेला दिसेल तुम्हाला आरटीईचा. आता यावरती तुम्ही माहिती वाचू शकता किंवा या ठिकाणी इग्नोर सुद्धा करू शकता. आपण आता ऑनलाईन ॲप्लिकेशन नावाचा एक ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे, त्यावरती टच करूया. मोबाईलने फॉर्म कसा भरावा या संदर्भातील माहिती आपण समजून घेत आहोत. व्यवस्थित माहिती समजून घ्या. आता बघा या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन नावाचा एक ऑप्शन आलेला आहे या बाजूला या ठिकाणी. आता यावरती तुम्हाला टच करायचं आहे. टच केल्याबरोबर तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल. ज्या विद्यार्थ्यांचा तुम्हाला आरटी मध्ये ऍडमिशन करायचं आहे, तुमचा मुलगा असो या मुलगी, त्याची व्यवस्थित माहिती आधार कार्ड प्रमाणे इथं भरायची आहे. सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडायचा आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट मध्ये. त्यानंतर आधार कार्ड प्रमाणे लास्ट नेम सर्वप्रथम टाकायचं आहे म्हणजे आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर फर्स्ट नाव टाकायचं आहे. त्यानंतर मिडल नाव टाकायचं आहे. इथं अपंग आहे किंवा नाही उल्लेख करायचे आहे. जन्मतारीख टाकायची आहे. कॅप्चा भरायचा आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता सर्व माहिती भरून आपण या ठिकाणी घेतलेली आहे. इथं बघा रजिस्ट्रेशन नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावरती इथं टच करूया. टच केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती जो तुम्ही नंबर टाकलेला आहे त्यावरती रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड गेलेला आहे तो इथं परत तुम्हाला इथं व्यवस्थित भरायचा आहे. कारण जो पासवर्ड आहे परत एकदा तुम्हाला अपडेट करायचं आहे. आपण आता आलेला जो काही आयडी आणि जो पासवर्ड आहे तो टाकलेला आहे. आता इथं लॉग इन करूया. लॉग इन केल्याच्या नंतर पूर्वीचा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे. ओल्ड पासवर्ड जो आहे पूर्वी तुम्हाला आलेला तो टाकायचा आहे आणि त्यानंतर न्यू पासवर्ड इथं दोनदा टाकायचा आहे. न्यू पासवर्ड ध्यानात ठेवा, नवीन पासवर्ड तुम्हाला इथं तयार करायचा आहे. तुमच्या मनावरती तुम्ही काही इथं पासवर्ड तयार करू शकता तुमच्या मुलांच्या नावाने. आता आपण इथं दोनदा न्यू पासवर्ड टाकलेला आहे आणि ओल्ड पासवर्ड सुद्धा तुमच्या मोबाईलवरती आलेला तो टाकलेला आहे. सबमिट या बटनावरती टच केलेला आहे. सबमिट या बटनावरती टच केल्यानंतर कधी कधी जर पासवर्ड तुमचा चुकीचा झाला असेल किंवा दोनदा एकसारखा आलेला नसेल तर इथं नॉट मॅच सांगते. परत एकदा टाकून इथं पासवर्ड तुम्हाला अपडेट करून घ्यायचा आहे. परत जो तुम्ही पासवर्ड अपडेट केलेला आहे तो सुद्धा मोबाईलवरती येईल किंवा लिहून ठेवा. तो आलेला आयडी आणि पासवर्ड इथं आता व्यवस्थित टाकायचं आहे. कॅप्चा भरून लॉग इन करायचं आहे. आता इथं फॉर्म ओपन झालेला आहे. यामध्ये व्यवस्थित माहिती अचूकरित्या समजून घ्या. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. ज्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमच्या मुलांचा किंवा मुलींचा सिलेक्शन होण्याची दाट शक्यता असते. सर्वप्रथम मुलांचा किंवा मुलींचा आईंचा व्यवस्थित नाव टाकायचं आहे. सर्वप्रथम इथं लास्ट नेम आलेला आहे. मिडल नेम आईचा जो असेल तो टाकायचा आहे. फर्स्ट नेम जो असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर फादर फुल नेम, आता वडिलांचा पूर्ण नाव इथं व्यवस्थित भरायचं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक डेट आलेली आहे. इथं तुम्हाला चाइल्ड जेंडर जे आहे मेल असेल किंवा फिमेल असेल जे असेल ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी पालकांची या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता ही सर्व व्यवस्थित माहिती तुम्हाला अचूकरित्या भरून घेणं गरजेचं आहे. आता इथं बघा भरपूर असे पालक अर्ज करत असताना चुकीचं इथं करतात. त्यासाठी आधार कार्ड प्रमाणे व्यवस्थित तुम्हाला ॲड्रेस भरायचं आहे. या ॲड्रेसमध्ये चूक करू नका. स्ट्रीट नेम, लोकेसिटी, त्यानंतर तुमचा आधार कार्ड प्रमाणे जो काही हाऊस बिल्डिंग नेम असेल तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. आता मी या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण अचूकरित्या दिलेली माहिती भरून घेतो आणि त्यानंतर आता तुम्हाला पुढील माहिती व्यवस्थित सांगतो. आता इथं भरून घेतलेली आहे. इथं बघा इथं लॉटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे दोन ऑप्शन या ठिकाणी आलेले आहेत. अक्षांश रेखांश हे तुम्हाला कधी सिलेक्ट करता येणार आहे जेव्हा तुम्ही सेव्ह कराल त्या ठिकाणी एक इथं बोलून येईल. इथं बघा खाली गुगल सर्चचा आता सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस नावाचा एक ऑप्शन आहे. सगळ्यात मोठी भानगड म्हणजे इथं पालक चूक करतात. त्यासाठी त्या मुलांचं जो काही आरटी मध्ये ॲडमिशन आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी सिलेक्शन होत नाहीये. इथं गुगल मॅपवर जो बलून आहे तुमच्या बरोबर एक्झॅक्ट त्या ॲड्रेसवरती न्या.
तुमचं जो घर असेल किंवा ज्या ठिकाणी जवळचा जे काही व्यवस्थित तुमचं एखादा ॲड्रेस असेल, मंदिर असेल, तुमच्या घराच्या आजूबाजूला जे काही असेल त्यावरती बोलून बरोबर न्या. इथं चूक करू नका. इथं थोडासा वेळ लागू शकतो, परंतु व्यवस्थित पूर्ण सर्च करून ज्या ठिकाणी तुमचं एक्झिट ॲड्रेस येऊ शकतो, ज्या ठिकाणी तुमचं घर असू शकते, त्या ठिकाणी तुम्हाला हा रेड कलरचा बोलून न्यायचा आहे. तिथं नेल्याच्या नंतर इथं सेव्ह अँड अपडेट नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावरती इथं टच करायचंय. कोणत्या ठिकाणी बघा, या ठिकाणी. व्यवस्थित माहिती समजून घ्या. आता बघा सेव्ह आणि अपडेट आपण करून पाहूया होतंय का. कधी कधी होत नाही, थोडंसं तुम्हाला इकडे तिकडे घ्यायचंय आणि परत इथं सेव्ह आणि अपडेट करायचंय. आता इथं झालेलं आहे, परत इथं ओके करा. ओके केल्याच्या नंतर इथं बघा आता तुमच्या समोर सेव्ह असा ऑप्शन येईल, सेव्हला टच करायचं आहे. आता तुम्ही पुढील पेजवरती जाणार आहोत. आता चाइल्ड इन्फॉर्मेशन इथं सक्सेस झालेली आहे. आता इथं आपण ऍप्लिकेशन वरती टच करूया. ऍप्लिकेशन वरती टच केल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला जो काही स्टँडर्ड आहे तो निवडायचा आहे, म्हणजे वर्ग जो असेल तो वर्ग इथं निवडायचा आहे. आता तुमचा जो काही पाल्य आहे, जो तुमचा विद्यार्थी आहे तो वयाप्रमाणे ऑटोमॅटिक जे वर्ग दिसेल ते वर्ग तिथं त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता या पाल्यासाठी वर्ग कितवा येणार आहे ते आपण इथं पाहूया. सर्व माहिती खाली दिलेली आहे, ती माहिती व्यवस्थित अचूकरित्या भरा. आता बघा सर्वप्रथम आपण वर्ग निवडूया. वर्ग पहिलीसाठी आलेला आहे. आपण स्टँडर्ड फर्स्टला टच करूया. त्यानंतर तुमचं जो जात आहे ती जात सिलेक्ट करा. त्यानंतर कॅटेगरी इथं सिलेक्ट करा. जी तुमची कॉस्ट आहे ती कॉस्ट इथं सिलेक्ट करा. त्यानंतर इथं ओके करायचं आहे. आता ओके केल्याच्या नंतर इथं तुम्ही अपंग वगैरे आहात का, नसेल तर नाही करा. पाल्यांचा जो आधार नंबर आहे विद्यार्थ्याचा, तो आधार नंबर व्यवस्थित टाका. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला आहे. आता खाली ॲड्रेस प्रूफमध्ये इथं जे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत ते डॉक्युमेंट व्यवस्थित समजून घ्या. ॲड्रेस प्रूफ एक, बर्थ सर्टिफिकेट एक, याचबरोबर हँडिकॅप असेल तर हँडिकॅप इथे येस किंवा नो करायचे. जे नसेल तर नाही करा, असेल तर होय करा. कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर येस करा, नसेल तर नाही करा. इथं भरपूर असे पालक चुकीचं करत आहेत. आता इथे ध्यानात ठेवा, जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागत नाही. जर ॲड्रेस प्रूफमध्ये मुलांचा जे काही वडिलांचा बँकेचा प्रूफ असेल, आधार कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल, हे जर असेल ज्या ठिकाणी तुम्ही त्या मुलांचा आधार कार्ड आहे, ज्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करत आहात तेच जर असेल ॲड्रेस प्रूफमध्ये, ॲड्रेस मुलांचा आणि तुमचा, तर इथं काही करण्याची गरज नाही आहे. इथं परत सेव्ह करा. ॲप्लिकेशन डिटेल्स सेव्ह झालेली आहे. त्यानंतर आता डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. पूर्वी ऑप्शन हा डॉक्युमेंट अपलोडचा नव्हता, परंतु काही यामध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये नंतर डॉक्युमेंट बनवून घेत आहेत लाभार्थी, म्हणून आता या ठिकाणी डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचा ऑप्शन आलेला आहे. आता डॉक्युमेंट अपलोड करत असताना पॅरेंट्स आधार कार्ड नंबर टाकायचा, म्हणजे आधार कार्ड इथे जोडायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे आणि ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड असेल तर आधार कार्ड जोडा. तुमचं ज्या ठिकाणी सध्या तुम्ही वास्तवात आहात तिथलं जर ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड असेल तर आधार कार्ड, बँकेचं पासबुक असेल तर बँकेचं पासबुक, रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड. आता सर्व आपण अपलोड करून घेतलेलं आहे. डाउनलोड फाईल म्हणून या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. आता तुम्हाला इथं परत इथं बॅक घ्यायचं आहे किंवा वरती जायचं आहे. सर्व डॉक्युमेंट तुमचे आता इथं ऑलरेडी आलेले आहेत. डाउनलोड तुम्हाला झाली की नाही जर पाहिजे असेल तर डाउनलोड फाईलवरती टच करा, तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आपण आता स्कूल सिलेक्शन करायचं आहे. आता स्कूल सिलेक्शन करत असताना इथं विथिन 1 किलोमीटर स्कूल. आता पहिले काय होतं 3 किलोमीटर पर्यंत आपल्याला निवडण्याचे चान्सेस होते, परंतु आता या वर्षीपासून चेंजेस झालेले आहे. फक्त 1 किलोमीटरच्या मध्ये आपल्याला स्कूल सिलेक्ट करायचे आहेत आणि 1 किलोमीटरच्या मध्ये जे शाळा दिसत आहेत तेवढे शाळा या ठिकाणी अवेलेबल आता सध्या आहेत. जेवढे तुम्हाला शाळा या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत, जेवढे चांगले शाळा आहेत तेवढे इथे चांगले शाळा सिलेक्ट करा. प्रायव्हेट शाळा आहेत चांगले इंग्लिश मीडियमचे, त्या या ठिकाणी सिलेक्ट करा. जेवढे जास्तीत जास्त सिलेक्ट करता येईल तेवढे सिलेक्ट करा, कारण भविष्यामध्ये तुमच्या मुलांचे लागण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. जर तुम्ही इथं कमी निवडलात तर लागण्याचे चान्सेस कमी असतात, त्यासाठी जास्त निवडा शक्यतो. आता सर्व निवडल्याच्या नंतर सेव्ह या टॅबवरती क्लिक करा. जे शाळा पाहिजे नाही त्याला तुम्ही टच करू नका, परंतु जे पाहिजे त्याला इथं नक्की मात्र सिलेक्ट करा. आता हे सर्व सिलेक्ट झालेलं आहे. आता फॉर्म सबमिशन यावरती टच करूया. फॉर्म सबमिशन यावरती टच केल्यानंतर कधी कधी थोडासा नेटवर्क स्लो असेल तर इथं घेत नाहीये. परत एकदा तुम्हाला सेव्ह करायचं आहे किंवा बॅक घ्यायचं आहे आणि परत इथं या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. आता आपण थोडासा बॅक घेऊया. बॅक घेतल्याच्या नंतर परत सेव्ह करूया. परत सेव्ह केल्याच्या नंतर या ठिकाणी आता जे काही स्कूल फॉर्म सबमिशन आलेला आहे बघा. ॲप्लिकेशन डिटेल्स आता इथं व्यवस्थित पहा. ज्या पद्धतीने तुम्ही माहिती भरली ते सर्व माहिती अचूक आहे का एकदा पाहून घ्या. एकदा जर तुम्ही कन्फर्म केला तर यामध्ये काही एडिट करता येत नाही, त्यासाठी एकदा व्यवस्थित पूर्ण वाचून घ्या. सिक्युरिटीसाठी मी पूर्ण ब्लर केलेला आहे, परंतु तुम्हाला हे सर्व दिसणार आहे. आता कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असावे लागतात ॲडमिशनच्या वेळी तेवढे डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी लिस्ट जी काही ग्रीनमध्ये दिलेली आहे ठीक तेवढ्याला
इथं तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहेत. आता बघा RT 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः जी काही टर्म आणि कंडिशन दिलेली आहे त्यावरती टच करायचे. छोटासा जो काही बोर्ड दाखवत आहे त्यावरती इथं टच करायचं आहे आणि कन्फर्म अँड सबमिट यावरती टच करायचं आहे. कोणत्या ठिकाणी? यावरती टच केल्याबरोबर आता बघा तुमचा फॉर्म या ठिकाणी आय शुअर, तुम्ही शुअर आहात का? शुअर आहात. इथं ओके करून टाका, काही चेंजेस करायचं नाहीये. परत एकदा ओके करा. ओके केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथे याची प्रिंट काढायची आहे. आता याची प्रिंट काढण्यासाठी थोडंसं तुम्हाला बॅक यावं लागेल आणि परत आता सगळे सेव्ह करत जावं लागेल. आता इथं चाइल्ड इन्फॉर्मेशन आपण सेव्ह करू, ऍप्लिकेशन सेव्ह करू, डॉक्युमेंट सेव्ह करू आणि स्कूल सिलेक्शन जी आहे ती सेव्ह करू. फक्त सेव्ह करत चला. सर्व तुम्ही आता फॉर्म भरलेला आहे. आता स्कूल सिलेक्शन पण इथं आपलं ऑलरेडी झालेलं आहे. आता ना आपण शेवटी फॉर्म सबमिशन यावरती टच करूया. आता इथं बघा जनरेट PDF नावाचा एक ऑप्शन आलेला आहे, त्यावरती टच करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये PDF डाउनलोड करून घ्या आणि ती PDF एखाद्या व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही पाठवू शकता. आणि व्हॉट्सअपवरती टाकल्याच्या नंतर काय काय माहिती यावरती दिलेली आहे व्यवस्थित एकदा वाचून घ्या आणि पूर्ण व्यवस्थित वाचून घेतल्याच्या नंतर जे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे ते डॉक्युमेंट रेडी ठेवा. कारण तुम्हाला ऍडमिट कार्ड सुद्धा येणार आहे, यावरती बघत राहावं लागणार आहे. जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ येईल. त्यासाठी चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्ही RT मध्ये फॉर्म भरला असेल तर जे काही ऍडमिट कार्ड आल्याच्या नंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल, ते व्हिडिओ बघून तुम्ही ऍडमिट कार्ड काढू शकता किंवा आपल्या मुलांचं RT मध्ये ऍडमिशन झालाय की नाही झालाय, सिलेक्शन झालाय की नाही हे सुद्धा आपल्या चॅनलवरती कशा पद्धतीने पाहावं या संदर्भात सुद्धा व्हिडिओ येतात. आता बघा मी व्हॉट्सअपवरती शेअर करणार आहे PDF. ही PDF तुम्ही जपून ठेवा, याची प्रिंट काढून ठेवा. प्रिंट काढून घेतल्याच्या नंतर तुम्ही सहज कोणत्याही ठिकाणी वापरू शकता. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणत्या तरी विद्यार्थ्यांचा नक्की भविष्य जे आहे उज्ज्वल ठरेल. कारण त्यांचे पैसे मात्र नक्की पालकांचे वाचतील. ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. परत एकदा सांगतोय, जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.